नमस्कार शेतकरी मित्रांनो, निंबाळकर ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपली जी रोप आहे ड्रॅगन फ्रूटची, जम्बो रेड ड्रॅगन फ्रूटची, ती पॅकिंग कसे करतोय आपण, कसे उपटतोय, बेडवरून कसा बेड ओला करतोय आणि त्याचं पॅकिंग कसं करतोय, पॅकिंग केल्यानंतर कसं लोडिंग कसं करतोय। तर ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत। पुढे व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, त्या डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या जातील। तर इथं बघू शकता तुम्ही पाठीमागं हा जो आहे ड्रॅगन फ्रूट प्लॉट आहे, त्याच्यामध्ये रोपं बनवलेले आहेत। तर इथं तुम्ही बघू शकता हे जे आहे अशी मॅच्युअर अशी कटिंगची पूर्ण वाढलेली रोपं आहेत। इथं बघू शकता प्रत्येक रोपाला हा फुटवा झालेला आहे। तर याच्यातले एक तुम्हाला रोप उपटून दाखवतो। तर हा जो बेड आहे पूर्ण ओला केलेला आहे, आपण बेड पाण्याने ओला केलेला आहे। रोपाच्या डिलिव्हरीच्या आदल्या दिवशी आपण हा ओला केला आहे आणि हे अशी रोप आहे। तर हे रोप असं मी उपटून दाखवतो आणि त्याच्या ह्या इथं रोप उपटत आहे मी। आणि हे रोप उपटल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हा पूर्ण असे जे व्हाईट रूट आहेत, हे जे व्हाईट रूट आहेत पूर्ण पांढऱ्या मुळ्या आहेत अशा पूर्णपणे। तर ह्या व्हाईट रूट जे आहेत आणि ह्याला 3 फुटवे आहेत, 1 2 आणि 3 असे पूर्ण 8 ते 10 इंचाचा खालचा स्टंप आहे, स्टिक आहे मॅच्युअर अशी। आणि वरची जो फुटवा आहे साधारण 7-8 इंचाचा वरती पण फुटवा झालेला आहे। तर अशी तुम्ही रोपं जी आहेत अशी पूर्ण आपण पाणी देऊन असं मोकळं करतो, उपटून घेतो आणि अशी ही पॅकिंग करतो। असं तुम्हाला अजून एक रोप उपटून दाखवतो, हे जे आहे तर हे असं रोप उपटलेलं आहे। तर ह्याच्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत ह्या अशा पूर्ण पांढऱ्या मुळ्या आहेत आणि ज्या पांढऱ्या मुळ्या ज्या आहेत हा 8 ते 10 इंचाचा स्टंप आणि ह्या पूर्ण व्हाईट रूट आहेत। तिथं बघू शकता किती लांबपर्यंत अशा व्हाईट रूट पसरलेले आहेत। तर ह्या ज्या आहेत ह्याला 2 फुटवे आहेत, यातला जो योग्य तो फुटवा तुम्हाला तुमच्या प्लॉटवरती गेल्यानंतर बांबूच्या बाजूला किंवा तुमच्या पोलच्या बाजूला घ्यायचा। हा जर पोल असेल तर ह्या पोलच्या बाजूला तुम्हाला हा फुटवा घ्यायचा आहे आणि जेणेकरून हा लावायचा आहे। तर हा जो फुटवा लावलेला आहे असा जो आहे तो बांबूच्या आतल्या बाजूला घ्यायचा। अशा व्हाईट रूट वाढलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता। आणि ज्या बाजूला तुमचा पोल असेल किंवा बांबू असेल त्या बाजूला असं घ्यायचा योग्य तो, आणि तो फुटवा बांधायचा, राहिला फुटवा तुम्हाला काढून टाकायचा आहे। तर आपल्या रोपांना 2 3 1 2 3 असे फुटवे राहतात, जेणेकरून जो योग्य तो फुटवा तुमच्या प्लॉटवर गेल्यानंतर तुम्ही तो ठेवायचा आहे। दुसरा फुटवा हा तुम्ही काढून टाकून द्यायचा आहे। तर हे जे अशी रोप आहेत हे अशा आपण पॅकिंग अशा गोणीमध्ये करतो। तर ही जी बघू शकता इथं पूर्ण अशी गोणी जी आहे रोपांनी पॅकिंग केलेली आहे। आणि ही जी अशी जी गोणी असते आपण इथं बघू शकता, ही गोणी कशी तयार करतो आपण। तर ही जी गोणी आहे ही अशी गोणी राहते। तर ह्या बाजूने पॅकिंग मोकळी असते, ही आपण पूर्ण शिवून घेतो अशा धाग्याच्या साह्यानं। इथं बघू शकता ह्या धाग्याच्या साह्यानं अशी शिवून घेतो आणि दुसरी बाजू जी आहे अशी आपण पूर्णपणे ह्या गोणीची फाडतो आपण, जेणेकरून ह्याच्यामध्ये आपल्याला अशी रोपं भरायची आहेत। इथं बघू शकता तुम्ही कशी ही गोणी आहे आणि याच्यामध्ये आपण रोपं भरतो। तर ही जी मॅच्युअर अशी कटिंगची बनवलेली रोपे जी आहेत तिथं पाठीमागे बघू शकता ही रोपं आहेत, हे आपण काढून ह्या गोणीमध्ये भरलेले आहे। आणि इथं याचं तुम्ही बघू शकता हे पॅकिंग केलेलं आहे। तर ही पॅकिंग कसं करायचं, हा धाग्यानं कसं करायचं दाखवतो मी पाठीमागं। तर हा जो आहे आपला जम्बो रेड ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे, GI पाईप स्ट्रक्चर आहे इथं बघू शकता। आणि इथं शेडनेट पण आपण कव्हर केलेला आहे। तर आय बटनवरती क्लिक करून तुम्ही आय बटनवरती क्लिक करून व्हिडिओ बघू शकता। शेडनेट कधी टाकायचं, कसं टाकायचं, नुकतंच आपण आता डिसेंबर एंडला आपण शेडनेट टाकलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग पणे बनवले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसेल। तर हा जो आहे हा प्लॉट आहे जम्बो रेड ड्रॅगन फ्रूटचा आणि हे आहे आपण पॅकिंग केलेलं। तर ह्या ज्या गोणी आहेत इथं तुम्ही बघू शकता, असे आज डिलिव्हरी आहे नाशिकला, तर ते आपण पॅकिंग केलेलं आहे। तर अशी जी रोपं पॅकिंग केलेली ह्या गोणी भरली आहे तुम्हाला इथं बघू शकता। दोन्ही बाजूला आपण असे धाग्यानं एका बाजूची शिल्लक होती एक बाजू ते आपण ही शिवलेले आहे आणि वरती 2 असे पकडायला त्याला जागा पण अशी तुम्ही पकडून अशी साधारण 15 ते 18 किलोची गोणी होते, ती गोणी आपण भरून आपण लोडिंग करतो। तर अशा ह्या गोणी भरलेल्या आहेत आपण। जी गोणी पोती आपण तुमच्या भागामध्ये पोती सुद्धा म्हणत असतील त्याला किंवा ठिकी म्हणत असतील, तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा, तुमच्या भागामध्ये गोणीला काय म्हणतात। तर इथं बघू शकता तुम्ही हे जे आहेत पूर्णपणे अशी खाली बघू शकता हे तुमचे पॅकिंग केलेल्या गोणी आहेत। आणि इथं आपण ह्या लोडिंग करतोय, आपण ह्या ट्रॅक्टरच्या फणावरती किंवा डायरेक्ट गाडीमध्ये सुद्धा आपण लोड करतो। तर असे हे लोड केलेले आहेत आणि लोड केलेले जे आहेत आपण बाहेर व्हॅनमध्ये जाऊन आपण आपल्या गाडीमध्ये जाऊन लोड करतो। तर साधारण एका गोणीमध्ये इथं तुम्ही बघू शकता साधारण एका गोणीमध्ये 200च्या आसपास रोपं बसतात। एका गोणीमध्ये जी रोपं भरलेली आहेत ती 200 भरली रोपं तर व्यवस्थित बसतात, जेणेकरून पॅकिंगला वगैरे आपण आपल्याला अशी पॅकिंग जर करायची असतील अशी तर ती सोपी जातात आणि वजन सुद्धा कमी असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनला सोपं जातं। तर अशी होती ही ड्रॅगन फ्रूटच्या रोपांची पॅकिंग। रोपं आपण बेडवरून कशी काढायची, साधारण जी आपली रोपं आहेत ती साधारण 4 ते 5 महिन्याच्या पुढची रोपं आहेत, जेणेकरून ती
1.5 ते 2 फुटापर्यंत वाढतात. पूर्ण अशी त्याची पांढरी मुळं त्याची पूर्ण वाढ होते, जेणेकरून तुमच्या प्लॉटवर गेल्यानंतर व्यवस्थित अशी सेट होतात आणि ती खराब होत नाहीत. आणि अशी रोपं बेडवरून उपटल्यानंतर कमीत कमी तुम्ही 8 ते 10 दिवस सुद्धा ती ठेवू शकता. 8-10 दिवसापर्यंत सुद्धा ठेवू शकता, 15 दिवसापर्यंत सुद्धा ठेवू शकता. बऱ्याच डिलिव्हर जे आपल्या आउट ऑफ स्टेट आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जातात, त्याला साधारण 8 ते 10 दिवस राहिलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. अशी जी डिलिव्हरीची रोपं आहेत तुमच्या प्लॉटवरती आल्यानंतर डायरेक्ट तुम्ही तुमच्या बेडवरती लावू शकता. आणि ती तिथं गेल्यानंतर तुमच्या बेडवरती पांढऱ्यामुळे जास्त वाढल्यामुळं आणि मॅच्युअर कटिंग असल्यामुळे ते तिथं सेट होतात. तर ही जी रोपं आहेत तुम्ही इथं बघू शकता, प्रत्येक गोणीमध्ये आपली अशी 200-200 रोपं भरलेली आहेत. ही आपल्या डिलिव्हरी नाशिकला आहे. तर अशा आपण रेग्युलर डिलिव्हरी करत असतो रोपांच्या. मॅच्युअर अशी कटिंग आणि मॅच्युअर अशी रोपं आपण देतो. तर जी रोपं आपली 4 ते 5 महिन्याची आहेत तीच रोपं मॅच्युअर बनतात आणि त्याची चांगली व्हाईट रूट ग्रोथ होते आणि वरती फुटवे जे आहे ते मॅच्युअर राहतात. तुम्ही जर कवळे फुटवे जर असलेली रोपं जर असतील तर त्याचे कवळे तुमच्या ट्रान्सपोर्टमध्ये तुमचे कवळे फुटवे मोडतात. त्याने जेणेकरून तुमच्या रोपांचं जे आहे तुम्ही बनवलेली जी रोपं आहे ती खराब होऊ शकतात. जो फुटवा मोडलेला आहे तो परत पुन्हा यायला तेवढाच वेळ लागतो, 1 महिना 2 महिने जातात. त्यामुळे तुमच्या प्लॉटवर सेट व्हायसाठी परत पुन्हा वेळ लागतो. त्याच्यासाठी अशी व्यवस्थित पॅकिंग केली, व्यवस्थित तुम्ही रोपं उपटली आणि पॅकिंग करून जर तुमची ज्या प्लॉटवरती ज्या शेतकरी बांधवाच्या प्लॉटवरती जायचं आहे तिथं सेट व्हायचं आहे तर तिथं जर रोपं व्यवस्थित पोचली तर त्या रोपांचा फायदा त्या शेतकऱ्याला होतो. आणि मॅच्युअर जर कटिंग असतील, मॅच्युअर जर रोपं असतील तर त्याचा फुटवा ही मॅच्युअरच येतो. आणि वरती मॅच्युअर कटिंग असेल तर त्याची मुळं ही मजबूत आणि स्ट्रॉंग अशी मुळं, पांढरी मुळं जी आहेत व्हाईट रूट म्हणतो आपण, तर ते बनतात. आणि जेणेकरून अशीच रोपं तुम्ही लावली तर त्याचं उत्पन्न चांगलं निघतं आणि त्याच्यावरती येणारे भवितव्यामध्ये जे भविष्यामध्ये येणारे जे आजार आहेत ते कमी येतात. तर इथं तुम्ही हे डिटेलमध्ये पाठीमागे दाखवलं आहे आपण पॅकिंग. इकडे बघू शकता पाठीमागे प्लॉट आहे आपला GI पाईप ट्रेलिसचा आणि त्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर त्या साईडला तर आपली रोपांचा जो बेड आहे तर खाली जो आहे तुम्ही बघू शकता याच्यातली रोपं आपण काढलेली आहे, उपटून काढलेली आहेत. जी आपली ओली माती करून आपण जी रोपं आहेत त्यातली ही रोपं काढलेली आहेत आणि ह्याच्यातली रोपं उपटून आपण गोणीमध्ये भरलेली आहेत. तर हे होत आपलं रोपांचं काढणी, रोपांचं पॅकिंग, रोपं कशी लोडिंग करायची आणि कशी आपण ट्रान्सपोर्ट करतो हे याच्यामध्ये दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.